आणि यानंतर थेट जाऊयात नाशिकमध्ये युवक काँग्रेसच्या वतीनं शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आलेला आहे। महाराष्ट्र प्रदेश NSUIच्या वतीनं शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय। ईदगाह मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा काढला जातोय। तर राज्यातील बिघडलेल्या शिक्षण व्यवस्थेविरोधामध्ये हा मोर्चा काढण्यात आलाय। युवक काँग्रेसच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि ईदगाह मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा निघालेला आहे। काँग्रेसच्या या आंदोलनकर्त्यांकडून राजीनामा द्या अशा घोषणा सध्या करण्यात येत आहेत आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, आपण बघतोय एका बाजूला नीट पेपर फुटीवरनं गदारोळ माजलेला होता आणि आता पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये देखील अशा स्वरूपाच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी NSUIच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि प्रामुख्याने शिक्षण व्यवस्था जी बिघडत चाललेली आहे ती बिघडलेली शिक्षण व्यवस्था पुन्हा एकदा व्यवस्थित करावी ही प्रामुख्याने मागणी आहे। थोड्याच वेळापूर्वी राज ठाकरे यांनी देखील हाच मुद्दा उपस्थित केलेला होता। शिक्षण व्यवस्था बदलली गेली पाहिजे ही देखील राज ठाकरे यांनी मागणी केलेली होती। त्यामुळे एकूणच देशातल्या म्हणा किंवा राज्यातल्या शिक्षण व्यवस्थेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। एका बाजूला तरुणही आक्रमक आहे तर दुसऱ्या बाजूला राजकीय पक्ष देखील यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। नक्कीच मुकुल, या दृश्यांमध्ये दिसतंय ईदगाह मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेरच सगळे आंदोलक हे ठिय्या आंदोलन करतायत। काय नेमकी त्यांची भूमिका आहे, काय मागण्या आहेत? आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम आहे। त्यांचं म्हणणं आहे की शिक्षण व्यवस्था बिघडत चाललेली आहे। मंत्री दादा भुसे यांची देखील जी भूमिका पाहिजे ती आक्रमक कठोर भूमिका नाहीये। शिक्षण मंत्री म्हणून ते कुठेतरी अपयशी ठरतायत ही भावना व्यक्त होत आहे आणि या भावनेमधनच आज मंत्री दादा भुसे यांच्या विरोधात मोर्चा काढला जात आहे। आता दादा भुसे याला कसं उत्तर देतात हे बघणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। नक्कीच, त्यामुळे दादा भुसे आता या सगळ्याच आंदोलनकर्त्यांना कशा पद्धतीने उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद मुकुल या माहितीसाठी।